विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज इंदापूर पंचायत समिती या ठिकाणी पोहोचलेलो आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी इंदापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये एक नाही दोन नाही तर सलग 3 या ठिकाणी उपोषण चालू आहेत। एक आमरण उपोषण चालू आहे, दुसरं बेमुदत प्राणांतिक उपोषण आहे आणि तिसरं परत या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। या ठिकाणी हे 3 उपोषण नेमकं कशा संदर्भात आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। त्यांच्याकडनं प्रत्येकाची आपण स्पेशल माहिती घेऊन हे उपोषण कशा संदर्भात आहे, काय विषय आहे नेमका हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आज आपण इथं प्राणांतिक उपोषणासाठी बसलेला आहात, काय विषय नेमका? की रोजगार हमी हा विषय आहे, की रोजगार हमीचा विषय आहे। कारण जी विहिरी खोदतात ती लाभार्थ्यांनी खोदायच्या, ती डायरेक्ट पोकलेंनी खोदतात, म्हणजे ह्यानी पोकलेंनी खोदतात मशीन। आणि त्याच्यामुळे मी बसलो, मी 13 तारखेला बसलो होतो। 13 तारखेला मला म्हणले की अहवाल देतो, आणि काल मला पत्र दिले त्यांनी। 13 तारखेच्या अहवालामध्ये 4 दिवस होते, पण 10 दिवस त्यांनी वेळ घेतला कारण जास्त फिरायचंय म्हणून। आणि 10 दिवसानंतर काल मला 21 तारखेला पत्र दिलं की तुम्ही पुरावे द्या। बरं, मी जिल्हा कार्यालयाला पुरावा द्यायला तयार आहे, ह्यांच्याकडे का पुरावा द्यायचं? बरं, ह्यांचीच माणसं विहिरी खणणारी ह्यांचीच, परत जिओ टॅगचे फोटो हीच काढतात, मग ह्यांनी तेवढं तरी मला दाखवावं बरोबर की तुम्ही विहिरी मजुरांनी खणताय का बोकल्यांनी खणताय। याचा अर्थ असा समजायचा की जे बाबा रोजगार हमी अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही, तसंच म्हणावं लागेल आता, अर्धे तुम्ही ना अर्धे आम्ही। नाही, या योजनेचं नावच आहे रोजगार हमी म्हणून म्हटलं मी। आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांनी अपंग, विधवा एकाही महिलेला म्हणजे एकही लाभार्थी तसा नाही। माझ्याकडे यादी आहे लाभार्थ्याची, 302 का 304 विहिरी मंजूर आहेत, त्याच्यात विधवा नाही, अपंग नाही, SC कॅटेगरीतली असतील पण कमी प्रमाणात। आणि तुमची 2007च्या यादीनुसार म्हणजे दारदेशातली जी यादी आहे त्यातला एकही लाभार्थी नाही याला। आणि जेवढी लाभार्थी आहेत, जेवढ्या विहिरी पूर्ण झाल्यात ती बी दणदाणक्याच्याच आहेत, आणि आता जी बाकीचे बी आहेत ती बी दणदाणक्याच्याच आहेत। तुम्ही स्पष्ट याच्यामध्ये गट विकास अधिकारी खुडे यांच्यावरती आरोप केलेला आहे की संगनमताने कायद्यातील तरतुदीचे पालन न करता मनमानी पद्धतीने गैरकारभार केलाय। आता जर समजा एखाद्या शेतकऱ्यांचं JCBच्या सहाय्याने जर समजा 2 दिवसाचं काम 1 दिवसामध्ये होत असेल, त्या शेतकऱ्यांची तशी काय म्हणजे तक्रार नसेल, शेतकऱ्यांचा संबंधच नाही। रोजगार हमी विहिरच कशी आहे की रोजगार हमीतून करायची, म्हणजे जो लाभार्थ्याला कोणच करायची, लाभार्थ्याला तुम्ही कामच मिळू देणार ना। आज लाभार्थी, आज समजा XYZ वाडापुरीचा लाभार्थी लिमगावला कामाला जातोय किंवा इंदापूरला येतोय, त्याला इंदापूरला काम मिळण्यासाठी ही आहे रोजगार हमी योजना आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की JCB पोकलेंच्या सहाय्याने जे काम होतंय हो ते रोजगार करणाऱ्या रोजगारांनाच मिळालं पाहिजे। आतापर्यंत अशी परिस्थिती, जेवढ्या 38 त्यांनी काल सांगण्यात आलं की 38 विहिरी आहेत, मग 38 विहिरी ज्या आहेत ती सगळ्या पोकलेंनी केल्यात। माझ्याकडे जिओ टॅगचे फोटो आहेत किंवा माझ्याकडे, पण मी एकही पुरावा त्यांना देणार नाही। मी जिल्हा अधिकाऱ्याला पुरावे देणार आहे, कारण उद्या ती माझ्यावर ही तुमच्या विहिरीचं आलंय, तुम्ही म्हणजे शेतकरी माझ्या अंगावर सोडू नये यांनी, म्हणून मी ह्यांच्याकडे पुरावा देत नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून जर समजा तुमच्या त्या पुराव्यांना वाचापण्याचं काम आम्ही केलं तर सोशल मीडियाला तरी पुरावा द्यायला काय हरकत आहे? देणार ना, पण तुम्हाला बी जिओ टॅगिंगचं देणार नाही, फक्त पोकलेंनी विहीर खणलेलं देणार। तर हे होते प्राणांतिक उपोषणकर्ते। यांचं म्हणणं आहे की रोजगार हमीच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। ज्या ठिकाणी जे रोजगार हमीचे काम करणारे मजूर असतात त्यांना खऱ्या अर्थानं काम मिळायला पाहिजे, परंतु कुठंतरी खुडे असतील किंवा गोगरे असतील यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना हाताशी धरून JCB पोकलेन मालकांचं भलं करण्याचं काम या खुडे साहेबांनी आणि गोगरे साहेबांनी केले, असं त्यांचं स्पष्ट आरोपच आहे। मी विश्व 24 न्यूज करिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।